नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उल्हासनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संविधान पूजन, भारतमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून उल्हासनगर 4 ओटी सेक्शन येथे संविधान पूजन, भारतमाता पूजन, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले व तसेच भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा सर्वांनी ग्रहण केली. यावेळी भारतमाता की जय म्हणत रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडरे, महानगर प्रमुख राधाचंद करोतिया, शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख सुरेश पाटील, माजी नगरसेवक शकर यादव यांची उपस्थिती होती. आज राजेंद्रजी शाहू साहेब आपल्या या ठिकाणी संजी मोरे साहेब आहेत. त्याचप्रमाणे युवा भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा गुरुजन आणि तुम्हा मला ज्यांनी त्या स्वराज्याचं सुराज्य केलं, संपूर्ण देशाला संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करायचं. त्यानिमित्त प्रजासत्ताक दिन मी संपूर्ण शहरवासियांना आणि भारतप्रेमी नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारतमातेचं पूजन केलं जाते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची पूजा केली जाते. आम्हाला दिलेले अधिकार संविधानाने आम्ही विसरत चाललेलो आहे. संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलेलं राज्य. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य, अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होत आहेत, ज्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिली किंवा जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला ज्यांनी दिला, ज्यांच्यामुळे मिळालेला आहे, त्यांचा अपमान होतोय. ज्यांनी हे संविधान लिहिलं, या देशाला घटना दिली, त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय. म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललेलो आहे. या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते. म्हणून आज आम्ही प्रतिज्ञासुद्धा केली की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशावर आमचं प्रेम आहे. आमचं कुठल्याही व्यक्तीवर प्रेम नाही, आमचं कुठल्या भांडवलदारावर प्रेम नाही. आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानाविषयी, लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प. मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे. मग राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपडपट्टीतले लोक असोत, त्यांना त्यांचे अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामध्ये ठेवतील तरच आपली लोकशाही टिकेल. पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला, ज्यामुळे संविधानाच्या आधारावर चालते, त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना, भारतवासियांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय.